सोलापुरातील प्रायव्हेट फंड विभागीय कार्यालयात खासगी दलालांचा मुजोरा सुरू असून त्यामुळे गरीब कामगारांची व शासनाची फसवणूक होत आहे। यात प्रायव्हेट फंड कार्यालयातील कर्मचारी व बीडी कंपनीतील व्यवस्थापकीय कर्मचारी आणि कंपन्यांनी नेमलेल्या प्रायव्हेट फंड मुख्य सल्लागार यांचाही सहभाग आहे। या सर्व खासगी दलालांना रोखा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा व मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं सोलापूर विभागीय आयुक्त भूपेंद्र सिंग यांना विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले। विभागीय आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापुरात बीडी, यंत्रमाग, असंघटित, संघटित, विविध उत्पादन कारखाने व इतर अनेक आस्थापने मोठ्या प्रमाणात असून त्यापैकी विशेष करून बीडी उत्पादन कंपन्यात 90% महिला आहेत आणि बहुतेक कामगार अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन खासगी दलाल एजंट आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कामगारांचे व शासनाचे करोडो रुपयांचा फसवणूक करीत आहेत। यात पीएफ कन्सल्टंट व बीडी कारखान्यांचा व्यवस्थापनाचा सहभाग आहे। माननीय साहेब, यापूर्वीही असे अनेक गैरप्रकारे खासगी दलाल एजंट केल्याचा पर्दाफाश आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने उघडकीस आणले। याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या प्रायव्हेट फंड विभागामार्फत आपल्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी देखील झाली आहे, परंतु त्यानंतर सुमारे 5 ते 6 वर्षानंतर परत एकदा हा प्रकार होत असल्याचे अनेक महिला बीडी कामगारांकडून तक्रारी येत आहेत। तरी वरील निवेदनातील मजकुराची गंभीर दखल घेऊन खासगी दलाल एजंट व आपल्या कार्यालयातील कर्मचारी व बीडी कंपनीतील व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची व बीडी कंपनीच्या प्रायव्हेट फंड मुख्य सल्लागारांची चौकशी करून शासनाचे व महिला बीडी कामगारांची फसवणूक थांबवावे व गरीब बीडी कामगारांना न्याय द्यावे ही विनंती असे नमूद करण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रायव्हेट फंड आयुक्त भूपेंद्र सिंग यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, लक्ष्मीबाई इप्पा, शोभा पोला, विठ्ठल खुराटकर, जर्गीस मुल्ला, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा व बीडी कामगारांचा समावेश होता।